नमस्कार, मी मिलिंद कांबळे. मी आता उभा आहे पुन्हा अंबाडी वज्रेश्वरी या रस्त्यावरती. मागच्या आठवड्यामध्ये माझ्या समोर सावरोली कॉलनी आहे. सावरोली कॉलनीमध्ये चोरी झाली होती. ती पण आपण माहिती लोकांना दिली होती. काल रात्री आपल्या इथे, मी जिथे उभा आहे तिथे थोडा पुढे अरुण भाई, हे वन औषधी आयुर्वेदा क्लिनिक आहे. तिथे डायबिटीस, मणक्याचे आजार, लकवा, मुतखडा, किडनी, मूळव्याध, संधिवात, सांधेदुखी, कावीळ, अनेक आजारावरती उपचार केले जातात. माझे मित्र आहेत ते. आणि एखादा माणूस आपल्या परिसरामध्ये येतो बाहेरून रुग्णांना सेवा देण्याकरिता. अगदी कमी पैशामध्ये हे सेवा देतात आणि गॅरंटेड. मी दिलेल्या बऱ्याच पेशंटला आराम मिळालेला आहे आणि चांगली औषध आहेत त्यांच्याकडे. हा फार्म हाऊस त्यांनी भाड्याने घेतला आहे. हा अगदी ओपन स्पेस आहे आणि हा 10 बाय 10चा इथे रूम आहे. तर काल रात्री इथे चोरी झाली. तसं पाहायला गेलं इथं कुठल्याच जास्त सामुग्री नाही आहे. 8-10 खुर्च्या आहेत आणि ह्या रूममध्ये औषधं बनवण्यासाठी जी गोमूत्रापासून औषधं बनवली जातात, ते औषधं बनवण्यासाठी गॅसचा बाटला आणि ते गॅसची चूल, 2-4 पातेली, भांडी, असे 2 गॅसचे बाटले, 2 गॅसच्या चुली आणि छोटी मोठी पातेले घरात आपण वापरतो जेवणाकरता, अशा 7-8 प्रकारच्या वस्तू इथून चोरी झाल्या. म्हणजे इथून उडी मारली त्यांनी आतमध्ये. गेटचं लॉक साबूत होतं, त्याच्यावर उडी मारून आतमध्ये जाऊन त्यांनी तो ह्या रूमचा टाळा तोडला आणि त्या रूममधून ते साहित्य चोरी केलं. 2 दिवस अगोदर राकेशभाई माझे मित्र आहेत, त्यांनी तिथे कॅमेरे लावले ते 2. पण ते कॅमेरे काय क्लिअरिटी नव्हती, काहीतरी हे होतं, महाग होते, म्हणून दुसरे कॅमेरे चेंज करण्यासाठी ते कॅमेरे बदलण्यासाठी सांगितले. आणि ज्या दिवशी कॅमेरे बदलले त्याच दुसऱ्या दिवशी रात्री, म्हणजे काल रात्री, हा चोरीचा प्रकार इथे घडला. साधारणतः ते चोर राकेशबाईंच्या ओळखीचे आहेत, ओळखतात साधारणतः. पण त्यांना काय कारवाई ते करायची करतील. पोलीस कंप्लेंट वगैरे, गुन्हा वगैरे दाखल करायचा त्या प्रोसिजर. पण आपल्याकडे आलेला एखादा बाहेरून माणूस आपल्या परिसरातल्या रुग्णांना रुग्णसेवा देतो, कमीत कमी रुपयात औषधोपचार देतो. ह्या माणसाला आपण सुरक्षा द्यायला पाहिजे. ह्या माणसाची आपण चोरी करायला पाहिजे. तो चोर कोण असेल, आता चोरी काय एवढी मोठी नाही, 15-20 हजाराची चोरी असेल ती. गॅस चोरणं, गॅसची चूल चोरणं, भांडी चोरणं, याला चोर म्हणत नाही, याला भुरकुडे म्हणतात काहीतरी. आणि इथल्या परिसरातली, कॉलनीतली सगळी लोक त्यांना ओळखतात, चांगल्या परिचयाचे आहेत. सगळी लोक येतात, त्यांच्याकडनं औषधं वगैरे घेऊन जातात. म्हणजे बऱ्यापैकी यांचा प्रचार प्रसार इथे झालेला आहे. राकेशभाई इथे चांगल्या प्रकारे औषध देतात. आपण विचार केला पाहिजे, अशा माणसाला आपण प्रोटेक्शन द्यायचं की त्याची चोरी करायची, की दुसरा माणूस आपल्या इथे यायला पाहिजे का नको यायला पाहिजे. आता चोरीच्या निमित्ताने का होईना मला हा व्हिडिओ करणं भाग पडलं आहे. त्यामुळं चोरी जाऊ द्या, विषय बाजूला, पण कुणाला मुतखडा असेल, कुणाला लकवा मारलेला असेल, तर अनेक कोणते आजार होती, सोरायसिस वगैरे, अशा आजारावरती राकेशभाई हे अतिउत्तम इलाज करतात. लांबून लांबून पेशंट इथे त्यांच्याकडे येत असतात आणि स्वस्त दरात हे इलाज करत असतात. राकेशभाई आहेत माझ्यासोबत. राकेशभाई जरा या इकडं. आपके रूम में जो चोरी हुआ क्या क्या था उसमें? गैस के बाटले थे और भांडी भी था. वो मुझे समझ में नहीं आता कि लोगों की क्या थिंकिंग है, उसको ले जाके क्या मिलेगा, ऐसा है. पर कुछ कह नहीं सकते लोगों का थिंकिंग कैसा क्या है. जो चोरी करके उसको कोई फ़ायदा नहीं है, उल्टा उसको नुकसान है. वो जितना भी, वो जिस भी चीज़ में वापरेगा ना, कैसे मैं उसको पूजा करके कोई भी चीज़ करता हूँ कि लोगों को फ़ायदा पहुँचे. तो वो जब वो आदमी वापरेगा या कुछ करेगा या रखे भी रहेगा ना, तो उसको आने वाले टाइम में उस चीज़ों से तकलीफ ही है.
राकेशभाई धार्मिकतेच्या दृष्टीने बोलतात, बरोबर आहे त्यांचं. मी जी वस्तू वापरतो औषधासाठी, एखाद्याला चांगला फायदा होण्यासाठी तर ती पूजा करून वापरतो बरोबर. आणि त्याच वस्तू जर तुम्ही चोरी केली तर 100% तुम्हाला नुकसान पोहोचणार म्हणजे पोहोचणार. त्या कॉलनीमधले बरीचशी लोक ओळखतात राकेशभाईला. त्या खूप लोकांनी ते सामान नेलं नाही किंवा त्यांचा आरोप पण नाही कोणावरती, इथल्या माणसावरती. ज्यांनी चोरी केली त्यांना माहीत आहे ह्या माणसाने चोरी केलेलं आहे आणि त्यांच्या प्रकारे त्यांना जे करायचं ते त्यांनी केलेलं आहे. त्यांच्याकडे बऱ्याच आयडिया आहेत, ते बऱ्याच गोष्टी पाहतात. मी आता सरळ तुम्हाला बोलू शकत नाही, पण ते त्याला फायदेशीर होऊ शकणार नाही. अधिक 200% त्याला नुकसानदायक होईल एवढंच सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.